नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न परत एकदा विचारतो, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम 400व्या भागामध्ये, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, गेले 2 दिवस कॉमेडीचा हा महोत्सव इथे रंगलेला आहे आणि आज 3रा दिवस आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. मंडळी, चला हवा येऊ द्याचे 400 भाग झाले आणि आता 400 नंतर काय, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. तसाच अनेक लोकांना पडलाय, अनेक प्रेक्षकांना पडलेला आहे. पण हळूहळू आम्ही त्याचा विचार केला की काय नवीन करायचं. पण ही चर्चा जशी इथे रंगली आहे तशीच राजकीय वर्तुळात देखील रंगलेली आहे. आणि आता 400 नंतर काय असायला पाहिजे याबद्दल चर्चा करण्यासाठी बरीच दिग्गज राजकीय मंडळी या मंचावरती आता येणार आहेत. पाहूयात मग हा आगळा वेगळा कार्यक्रम. नमस्कार, सुस्वागमत सुस्वागमत सुस्वागमत. चला हवा येऊ द्याच्या 400व्या भागानिमित्त जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी निखिला वेगळे मनापासून स्वागत करते. तर आजच्या चर्चेला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. चला हवा येऊ द्याच्या 400व्या भागाचा पास न मिळाल्यानं डोनाल्ड ट्रम्प उद्विग्न. पुढच्या 2 तासात पास न मिळाल्यास राजीनामा देण्याची घोषणा. तर नॉर्थ कोरियाचा अध्यक्ष किंग जॉन उन यांना पास मिळाल्यानं कोरियातील पाडळशिंगी या त्यांच्या मूळ गावात जल्लोष. गावकऱ्यांची विमानतळावर गर्दी. तर किंग जॉन उन यांनी पासच्या झेरॉक्स मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप. शेवटी बराक ओबामा यांनी बायकोचा पास देत मी गॅलरीत बसतो तुम्ही फ्रंटला बसा म्हटल्यावर वाद मिटला. नवऱ्याच्या या कृतीवर मिशेल ओबामा नाराज. संतप्त होऊन माहेरी म्हणजे कोल्हापूरला रवाना. कोल्हापुरी मिशेल चिडली अशी सगळीकडे चर्चा. आता एक वेगळी बातमी. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात एकदा तरी यायला मिळावं म्हणून रजनीकांत मराठी सिनेमा करणार. माहेरचा रोबोट या सिनेमाच्या चित्रीकरणाला पुण्याजवळच्या झेंडेवाडीत सुरुवात. अभिनेत्री तेजा देवकर दिसणार मुख्य भूमिकेत. 400व्या भागात सहभागी होण्यासाठी लंडनच्या राणी क्वीन एलिझाबेथ देखील रवाना. लंडनच्या दौऱ्याच्या वेळी विसरलेला भाऊ कदमचा चार्जर त्या स्वतः भारतात आणणार. पाससाठी क्रिकेटर क्रिस गेल याचा थिएटर बाहेर धिंगाणा. भाऊ कदम हा माझा जुळा भाऊ आहे असं सांगत थिएटरमध्ये घुसण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांनी दम भरल्यावर एक तरी पास द्या अशी विनंती. 400व्या भागात गाण्यासाठी गायक जस्टिन बिबर उत्सुक. संधी मिळाल्यास बोल में हलगी बजाव क्या या गाण्यावर फिरकणार. भेटीसाठी गीतकार साजन बेंद्रे यांच्या घरी रवाना. तर या होत्या आजच्या काही खास बातम्या. आता आपण वळणार आहोत आजच्या प्रमुख बातम्यांकडे. मंडळी, चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे 400 भाग पूर्ण होत आहेत आणि सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. आता पुढे काय, आता कार्यक्रमात काय बदल होणार किंवा व्हायला पाहिजेत याची चर्चा जेवढी सामान्य प्रेक्षकांमध्ये आहे तेवढीच राजकीय वर्तुळात देखील आहे. आणि याच विषयावर महाचर्चा करण्यासाठी आज आपल्या गुलकंद केबल नेटवर्कवर अनेक मान्यवर येणार आहेत. कार्यक्रमाचं नावच आहे हवा फक्त आमची. तर सुरुवातीला आमंत्रित करूयात कोकणचे सुपुत्र अभिमानी बाणे साहेब यांना. बाणे साहेबांचा विजय असो. बाणे साहेबांचा, बाणे साहेबांचा, बाणे साहेबांचा विजय असो. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप छान गाणं होतं सर. कोकणचा राजा दंगा मांडतो. आज आम्हाला पाहायचंच आहे की या चर्चेमध्ये तुम्ही काय दंगा मांडणार आहात सर. काय चाललंय तुमचं? काय दंगा करणार, काय दंगा करणार? आता मी बसलोय ना भाजप गप. आता मी गप बसलोय ना. काय सारखं आपलं दंगा करणार, दंगा करणार. अरे कोकणी माणूस काय फक्त दंगा करण्यासाठी असतो काय? नाही सर, मी गंमत केली. अहो, कोकणातली माणसं गोड असतातच. आणि ते म्हटलेलंच आहे ना, कोकणातला माणूस म्हणजे फणसासारखा, बाहेरून टणक आणि आतनं खोबरं. अहो, तो नारळ नाही कर.
तुम्ही काय खाणार? हो. या राग लावायची समोर बसा ना. तर विषय काय आहे आपला की तो नारळ फणसात असतात ते गरे आणि नारळ लागतात ते माडाला. माडाला घरं लागतात सर. हो सर. म्हणजे 2-3 वेळा माझ्या बहिणीने फॉर्म भरला होता, तिला आता ह्या वर्षी घर लागलंय सर. अरे आग लागली हिच्या तोंडाला. हे तुमचं म्हणजे लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि औषध खाऊ वरान. हे बघ फणसात असतात ते गरे, हे गरे वेगळे. सर आणि गुहागरे कशात असतात? अरे ती जागा आहे. ती कशात नसते. बरं अपक्ष आहे ती. बरं सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कृपया स्थानाबंद व्हावं सर. खाना बंद. अरे देवा. नाही सर, तुम्ही स्थानाबंद म्हणजे बसा तुम्ही सर. अरे ते स्थाना बंद. ओके सर, प्लीज तुम्ही बसा. कुठून आली आहे ही बाई? तर बाणे साहेब चर्चेत सहभागी झालेले आहेत. आता वेळ झाली आहे पुढच्या पाहुण्यांना बोलवण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नागपूरचे सुपुत्र कमलेंद्र नागपूरकर यांचं. हे काय चालवलंय? हे कुठल्याही गाण्यावरती सेम डान्स करतात. अरे आधी गाणं तरी बघा काय लागलंय. पण गाणं एकदम बेस्ट लावलं आहे याच्या एंट्रीला. हे चक्रव्यूह में फस गया है तू. अध्यक्ष महोदय, यांना सांगा मला किती हरवण्याचा प्रयत्न केला, घेरण्याचा प्रयत्न केला तरी मी मागे हटणार नाही. कुणीतरी म्हणून ठेवलेलं हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. वर ढगाला लागली क पाणी थेंब थेंब गळात था. काय बोलताय ते? अध्यक्ष महोदय, काही झालं तरी मी कमलेंद्र आहे. मिटता कमाला दाला, कमाला दाला मिटता कमाला दाला. होई बंदी भृंग, होई बंदी भृंग. काय आहे? दास दास असाच आवाज करतो भृंग. अरे तो भुंगा आहे. अच्छा गावात बरं झालं सांगितलं. हा चावला असता ना, केवढा होता तो. तसं नाही हो. भृंग म्हणजे भुंगा. ते आपण नाही का तेल लावतो, भृंगाराज तेल. त्याच्यावर पिक्चर पण आला होता चिरंजीवीचा, आज का भुंगाराज. मला वाटतं चर्चा भरकटत चालली आहे. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. सर, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कृपया विमानराज व्हावं. नाही, नको नको. विमान आणि हेलिकॉप्टरचा विषय नको. त्यात बसण्यासाठी आता आम्ही अजिबात लातूर नाही, आतूर नाही. सर, तुम्ही विमानराज व्हा सर. विमानराज बसा सर तुम्ही. अरे बसायला सांगते ती.